कावेरी बस झालं आता पाणी. आम्हा शेवटाक तूच समोर येलास ग. तुम्ही परत का आलात? परत योग गेलंय काय होतंय? हैसरच होतंय. माझ्या हक्काच्या वाड्यात आमचा लगीन लावून दिलाच नाही. इच्छा पूर्ण झाल्याशिवाय जाव कसो. तुमची सुटका होणार होती पण आता तुमका नकोशी झाली. म्हणजे भाव किती खोला माहित हा? 2 पुरुष खोला. ते का आस लागली असा देतस जीव देतस. काय बोलताय तुम्ही अण्णा? लई खोल हा पाणी. कावेरी इंदू बोलवतस? बोलो बोलो इंदू. ये तू पण ये. घाबरू नकोस. सयाजी थांब. अण्णा नाही म्हणतोस ना स्वतःला? मर्दानगीची भाषा करतोस ना? काय तुझी मर्दानगी? त्या एकट्या बाईला घाबरवतोस ही तुझी मर्दानगी? ए! काय करशील सांग ना, काय करशील? मारशील मला? मार. जीव घेशील घे ना जीव. हीच आणि एवढीच हिंमत आहे तुझ्यात, कळलं ना? कारण घर सावरायची हिंमत नाहीये तुझ्यात. आयुष्यभर खोटारडेपणाने वागलास. हीच का तुझी मर्दानगी? हीच का तुझी हिंमत? एक लक्षात ठेव अण्णा नाईक, हा सयाजी तुला सांगतोय, हे तुला घाबरत नाही. तुला काय करायचंय ते कर. तू कुणाचाही वाकडा करू शकत नाही अण्णा नाईक. सयाजी काय झालं काय? अरे हा अण्णा कुठे आहेस? अरे पळालास का अण्णा नाईक? ये माझ्या समोर. मी घाबरत नाही तुला. सयाजी सयाजी त्याचे काय झालंय? काही झालं नाही, काही होऊ देणार नाही मी. अण्णा नाईक बघ, माझी बायको रात्रंदिवस माझी काळजी करते. तिला सतत तिच्या आईची आठवण येते आणि तू कसा वागलास? तुझी लेक होती ना ती? अरे अण्णा नाही का? ती तुझ्या घरातली माणसं बघ, काय सुख दिलंस रे? उलट तुझ्या वागण्यामुळे त्यांना त्रास होतोय. हेच का तुझी मर्दानगी? हेच का तुझी हिंमत? एक लक्षात ठेव अण्णा नाईक, मी तुला घाबरणार नाही. कावेरी हे काय असा? अम्मा अण्णा अजूनही इथेच आहे. इथे दिसले मला. ते त्रास देतील, ते सगळ्यांना त्रास देतील. अभि त्रास देणार आहे. कावेरी सयाजी इकडे बघ. काय झालंय सांग मला, काय झालंय? खूप त्रास दिलाय मला या माणसाने. सुषमा खूप त्रास दिलाय या माणसाने मला. खूप त्रास दिलाय. कावेरी तुला दिसले का? कोण? अण्णा दिसले का तुला? अण्णा नाही आहेत कावेरी. नाही अभि, मी पाहिले त्यांना. मला भीती वाटते, ते कधी पण येणार. तू दरवाजा बंद कर. ऐक माझं, घाबरू नको. मी आहे ना, कोणी नाही येणार. अण्णा नाही येणार. मला भीती वाटते अभि. ते अचानक असं समोर येत आहेत. त्यांचे डोळे, त्यांचे हसणं, मला तर सहन होत नाही अभि. मला सहन होत नाही अभि. कावेरी ऐक, अगं अंग गरम आहे तुझं.
अभि मला थांब, तू काय बोलू नकोस. उठ, वरती बस येऊन. ये इकडे. उठ उठ. ये बस इकडे. कावेरी, घाबरू नको. नको घाबरू. काही नाही होणार तुला. बघ, जे घडलंय ना ते आता डोक्यातून काढून टाक. आम्ही सगळे एकत्र आहोत ना इथे. सगळे आहोत एकत्र घरात. काही नाही होणार. कोणी जवळ तुझ्या येणार. किती तापलाय बघ तुझं. आम्ही मिठाच्या पाण्याच्या घड्या घेऊन येतो. आलो. अभि अभि नको जाऊ ना मला एकटीला सोडून. प्लीज प्लीज नको जाऊ. प्लीज प्लीज नको जाऊ. काय झाला? काय झालं? अगं तुझ्याकडे विद्या आहे ना, मग तुला माहिती नाही काय झालं ते? तुझ्या सांगण्यावरून, फक्त तुझ्या विश्वासावर आम्ही दोघं या वाड्यात राहिलो. सयाजी आज ना उद्या या सगळ्यातून बाहेर पडेल. या फक्त एका आशेवर मला ज्या माणसांचं तोंडही बघावंसं वाटत नाही ना, त्या माणसांसोबत मी ते राहतेय. त्यांच्या उपकारांचं ओझं माझ्यावर होतंय. पण मोबदल्यात काय? काहीच फरक पडत नाहीये. सुशल्या, जरा धीरान घेऊ गोया. धीर? अगं अजून किती धीर धरायचा? अण्णा माझ्या नवऱ्याला वेडं करेपर्यंत धीर धरायचा का? माझा संसार उद्ध्वस्त होईपर्यंत धीर धरायचा? आता जीव जायची वाट बघायची. थोडी कळ सोस. एवढी कळ सोसलंस, गोवासाठी अजून थोडा वेळ थांब. नाही नाही थांबायचंय मला. बस झालंय. त्या अण्णाला माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातून बाजूला काढ. खूप झाले आता. इथे राहून ना रोज मृत्यूला कवटाळण्याची भीती वाटते सतत. अण्णा अजूनही सयाजीला दिसतोय, तो त्याला त्रास देतोय. सयाजी, तुका अण्णा दिसलो? हो. अण्णा, अण्णा, अण्णा. अण्णाकडे ही ताकद खैसून येली? माझा बंधन तोडूची हिंमत कशी झाली त्याची? हिसून बाहेर पडलंच कसो ह्यो? तू सहज बाहेर पडू शकत नाही. तुका नक्कीच कोणाची तरी साथ. शेवंता, शेवंता, ह्या तुझाच कर्म असणार. शेवंता आहे अहो, असा बसान काय होणार? हा म्हणजे कायव झाला ना, आता काळजी करून काय उपयोग? हा काय ते का वया ना तास करतला. सरिता, आता खोट्या बोलताय काय मी? अहो आहे का विचारा ना. काय हो आहे, तुम्ही थांबवलातच ना कावेरी? खाका मारत होतास ना, मग गेलाच किती एकटा? त्या पोराचा काय होतला ना काय माहित नाही. त्याच्या पाठी काय व्याप लागले ते कधी संपतले ता पण माहित नाही. गमतीत की नाही ता पण माहित नाही. दया, प्रत्येक प्रश्न कायमचा टिकून राहत नाही. इतके दिवस बघतस ना, मग पडलो काय फरक पडलो? बरोबर असा छायाताईंचा. आणि माधव भाऊजी आपल्या परीन होईत ना तेवढं आम्ही करताव ना. आहे तर देवाक हात जोडून बसलेले असतात देवघर.
पण त्यांनी पण आता हात वर केलेले असत, तो काय पावता? अभिराम अभिराम नेमका काय झाला? हे असे कशात निघान गेले? सरिता, तो पण ह्या सगळ्यांनी गोंधळून गेलेला आहे. त्यांचीच काळजी माका जास्त वाटत. विरमा काय झाला? आई कावेरीला ताप आलाय. काय बोलतोस? आई घाबरला असत ना म्हणा. हा, मेलेलो माणूस समोर येल्यावर आणखीन काय होताला? घाबरतालाच ना? आया जरा शांत हो. हा अभिरामा, होईत बरा कावेरी. अंग काढल्याला बरा होईल. मी सगळं बघतो. सगळ्यांनी सांभाळून राहा. एवढाच काय तर सांगतीलच ना? काय गे? सरिता, काय खोटा बोलतोय मी आहे? त्या बाबतीत सरिता बरोबर बोलता. आहे तिकाला विश्वासा नाही सर घेऊन इलात, पण कायव करू शकलेली नाही हा ही. माझ्या हातात जहा ता मी करते आणि करीन. कधी एखाद्याचा जीव गेल्यावर आतापर्यंत ना तू सांगतस ना तसाच वागतीला. पण काय झाला? काय उपयोग झालेलो नाया, गुण पण दिलेलो नाया. मग तुझं वैसा रवान काय उपयोग आहे? सरिता, औषध घेतल्यावर लगेच गुण येतो असं होत नाही ना. पण परिणाम तरी दिसतात ना. तिनं उपाय केला, काय परिणाम दिसले? उलट ना सगळे उपाय ना उलटत. माका असा वाटता हिचो हैसा रवान कायक उपयोग नाही. सरिता वहिनी, बास आहे. शांत राहा जरा प्लीज. बचिरा, इथे जे काही चालू आहे ना याचा सगळ्यात जास्त अंदाज तुला आहे बाकीच्यांपेक्षा. आणि तुझे प्रयत्न पण चालू आहेत माहितीये मला. हे बघ, कोणी काही बोलून गेलं असेल ना तर मी माफी मागतो. पण एवढं लक्षात ठेव, आमचा सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. चला हो, ह्या घरात ना सगळ्यांचा हिच्यावर विश्वास वा. आपण किती वाईट व्हायचा. चला. ह्या काय असतात ना आता संपव रे बाबा. एकमेकाक दोष देऊन या संपणारा नाया अशान वाद वाढतले. आता तूच काय तर लक्ष घाल आणि जा काय असा ना आता परतवून लाव रे बाबा, परतवून लाव. अभि ती येतील. अण्णा येईल बाई, भीती वाटते अभि. मला भीती वाटते अभि. अण्णा येईल, भीती वाटते. बघ ना, झोपला आता, घाबरला. अंग काढल्या ना आता. काळजी घे. कावेरी बाहेर पडूचो प्रयत्न करीत, पण आता कावेरीनच नाही तर घराबाहेर कोणीही पडा नको. भीती वाटते मला, भीती वाटते.
मला बळी दे अण्णा, अण्णा बळी दे. वाट बघता बळी दे. देतास ना बळी. हो हो उठा ना. आवाज बघा कसलो येता. तरी भिंतीवर वरखाडे काढता असा वाटता. अहो हो बापरे. कोण असा केर कोण काढता मी मग काढतोय केर कोण असा केर काढता कोणतरी मला बळी दे अण्णा, अण्णा बळी दे. वाट बघता बळी दे. देतास ना बळी. मला बळी दे अण्णा, अण्णा बळी दे. वाट बघता देतास ना बळी. माका बळी होया.